श्री स्वामी समर्थ सर्वताईंना. तर बघा, आज आपण बघणार आहोत की स्वामी महाराजांची साधी आणि सोपी आणि खूप प्रभावी अशी सेवा बघणार आहोत. कुणी पण सेवा करू शकतं. ही ज्यांना वाचता येतं ते पण करू शकतात आणि ज्यांना वाचता येत नाही ते पण करू शकतात. पण खूप प्रभावी सेवा आहे आणि त्वरित फलदायी सेवा आहे. बघा, लगेच याचं फळ भेटतं आणि इतकी प्रभावी सेवा आहे की 100% याचं फळ भेटतं म्हणजे भेटतंच. तुमची जी काही इच्छा आहे, जे काही तुमचे रखडलेले कामं आहेत, बघा लई दिवसापासून इच्छा आहे ती पूर्ण होत नाही, काही केल्यानं होत नाही. तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायणसुद्धा केलात पण तरीसुद्धा होत नाही तुमचं काम. तुमची जी काही अडचण आहे, जी काही तुम्हाला संकट आहे, ती संकट तुमच्यावरचं जातच नाही, ते सुद्धा या सेवेनं जाऊ शकतं. कारण ही अगरबत्ती सेवा आहे ना, ही आहेच सेवा तशी एकदम प्रभावी आणि त्वरित फल देणारी सेवा आहे. तर सेवा कशी करायची ते आपण बघूया. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल. आणि व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला तर एक लाईक जरूर करा. तर बघा, सेवा कशी करायची. सर्वात अगोदर स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्रीफळ ठेवायचं. आता तुमच्या जवळपास स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असल, मंदिर असल, दत्त महाराजांचं, स्वामी महाराजांचं, साईबाबाचं, गजानन महाराजांचं, कोणत्याही देवाचं मंदिर असो त्या तिथं नेऊन श्रीफळ ठेवायचं. आणि काय करायचं, श्रीफळ ठेवायचं आणि श्रीफळावर अगरबत्ती, खडीसाखरेचा खडा, थोडीशी खडीसाखर घ्यायची, त्यावर एक फूल ठेवायचं, अगरबत्ती ठेवायचं, नारळाचा शेंडा स्वामी महाराजांकडे करायचा आणि प्रार्थना करायची. सर्वात अगोदर स्वामी महाराजांना सांगायचं की हे स्वामी समर्थ महाराज, माझी अशी अशी अडचण आहे, त्यासाठी मी स्वामी समर्थ महाराज मी तुमची सेवा करत आहे, माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या. जे काही माझं संकट आहे ते माझ्यावरचं संकट निवारण होऊ द्या. जी काही तुमची इच्छा आहे ती माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या. यामध्ये कसलीही अडचण येऊ देऊ नका. माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या, असं स्वामी महाराजांना प्रार्थना करायचं आहे. आणि श्रीफळ ठेवून यायचं आहे. श्रीफळ ठेवलं म्हणजे संकल्प नसतो. परत पुन्हा ज्या दिवशी तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करणार आहात, सुरुवात त्याच्या आदल्या दिवशीपासून काय करायचं, ही आदल्या दिवशी श्रीफळ ठेवायचं. त्याच्या दुसऱ्या दिवशी सेवा करायला सुरुवात करायचं. नाही तर जवळपास नाही कुठं केंद्र नाही, मंदिर नाही, काही नाही, तर काय करायचं, ते नारळ आहे ना, आपले जे देवघर आहे ना, ते देवघरापाशीच ठेवायचं. आणि त्यानंतर काय करायचं, जेव्हा तुम्ही मंदिरात जासाल तेव्हा ती सोबत घेऊन जायचं. 8 दिवसानं, 15 दिवसानं, कधी पण घेऊन जायचं. आता ही सेवा कशी करायची, किती दिवसाची करायची, तुम्ही 7 दिवसाची करू शकता, 11 दिवसाची करू शकता, 5 दिवसाची करू शकता, 2 दिवसाची करू शकता, अगदी 1 दिवसाची सुद्धा करू शकता. पण एवढा कंजूसपणा नाही करायचा. 10 दिवसाची, 11 दिवसाची, 21 दिवसाची, 40 दिवसाची, 108 दिवसाची सेवा करायची. बघा, मनोभावे श्रद्धा ठेवून 1 दिवस जरी केलं तरीसुद्धा स्वामी महाराजांपर्यंत पोचू शकते. आता स्वामी महाराज हे त्यांनाच माहिती की तुम्ही किती दिवसाची आणि का करताय सेवा, आणि त्यांना तुम्हाला कितपत होतं आहे, आणि तुम्ही स्वामी महाराजांवर तुमची किती श्रद्धा आहे, किती विश्वास आहे, आणि तुम्ही किती भक्तिभावनेनं करताय सेवा, ही स्वामी महाराजांना तुम्हालाच माहीत. कारण तुमच्या जे काय अंतरात्म्यात आहे ते स्वामी महाराजांनाच माहीत असणार ते. तर बघा, काय करायचं आहे, स्वामी महाराजांना सांगायचं आहे, घरी यायचं आहे, ज्या दिवशी सेवा करायला त्या दिवशी अगोदर संकल्प करायचा आहे. संकल्प करताना पहिल्यांदा 1 चम्मच पाणी घ्यायचं, ओम केशवाय नमः, दुसरा चम्मच केशवाय नमः म्हणायचं, पाणी पिऊन टाकायचं. दुसरं चम्मच घ्यायचं, ओम माधवाय नमः म्हणायचं, पाणी पिऊन टाकायचं. तिसरं ओम नारायणाय नमः म्हणायचं, पाणी पिऊन टाकायचं. चौथा चमचा पाण्याचा घ्यायचा, त्यामध्ये थोडीशी अक्षदा म्हणजे तांदूळ, आणि त्यानंतर त्याच्यावर हळदी, कुंकू, एक फूल घ्यायचं आणि संकल्प करायचा. स्वामी महाराजांना सांगायचं, हे स्वामी समर्थ महाराज, मी तुमची एक स्वामी सेवेकरी. तुमचं नाव सांगायचं, तुमचं गोत्र माहीत असलं तर सांगायचं, नाहीतर कश्यप गोत्र म्हणून सांगायचं. आणि जी काही तुमची ज्याच्यासाठी तुम्ही करत आहात, बघा तुमचे कोर्टाचे कामं असतील, रखडलेले कामं असतील, दवाखान्यात असेल कुणी, त्यांच्यासाठी तुम्ही सेवा करत असाल तर तुमची जी काय अडचण आहे ते सांगायचं. आता या जगात कोणच नाही बिना अडचणीचा, भरपूर असे आहेत असंख्य, ते सगळे अडचणीचेच आहेत. कारण प्रत्येकाने आदल्या जन्मीचं काही ना काही घेऊन आलेलं असतं संचित. त्याकरता जी काही अडचण आहे ती स्वामी महाराजांना सांगायची
आणि ती संकल्प केलेलं पाणी आहे ना, ते हातात सांगितल्यानंतर सोडायचं, ते खाली प्लेट ठेवायचं, प्लेटात सोडायचं पाणी आणि ते पाणी तुळस सोडून झाडाला घालायचं. त्यानंतर नियम येतात. नियम काय पाळायचे? मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा. त्यानंतर बाहेरचं परान्न खायचं नाही. मांसाहार बाहेरचं परान्न खायचं नाही. तुम्ही पैसे देऊन खाऊ शकता, पण दुसऱ्याच्या पैशाचं खायचं नाही. शक्यतो बाहेरचं अन्न खायचं नाही. बाहेरचं अन्न खायचं टाळायचं. त्यानंतर बघा आलं आता सेवा कशी करायची. आता नियम सांगितले, संकल्प कसा सांगितला, श्रीफळ ठेवायचं सांगितलं. आता सेवा कशी करायची? रोजची तुमची नित्यसेवा करून घ्यायची. आता ही सेवा तुम्ही दुपारी करणार आहात का संध्याकाळी करणार आहात का सकाळी करणार आहात? वर्किंग वुमन असाल, सकाळी होत असेल सकाळी करा, संध्याकाळी होत असेल संध्याकाळी करा. परंतु सेवा ही देवाच्या समोर बसून करायची, कारण आपल्याला अगरबत्ती लावायचा आहे. सकाळी जर होत असेल तर तुमची नित्य देवपूजा झाली की लगेच करायचं, पण सकाळी एक टायमिंग ठेवायचा. 8 वाजता करत असतं तर 8 वाजता, 10 वाजता करत असतं 10 वाजताच, पण 12 ते 12:30च्या दरम्यान स्वामी महाराजांची कोणतीच सेवा करायची नाही. त्यानंतर रात्री तुम्ही 8ला 9ला 9च्या नंतर करून 10च्या नंतर करायचं नाही, 10 वाजेपर्यंत करायचं. आता लईच अडचण आहे ती स्वामी महाराजांना माहीत आहे. मी काय म्हणलं, तुमच्या अंतरात्म्यातलं तुम्ही आणि महाराज यांच्यामध्ये तुमच्या मनात किती श्रद्धा आहे, किती भक्ती नाही. एखाद्या दिवस अडचण आहे, तुम्ही बाहेर गेलात, तुम्ही 10 वाजता आलात आणि तुम्हाला सेवा करायचंच नाही, चुकवायचं नाही सेवा, आता तुम्ही 10 वाजतासुद्धा करू शकता ही सेवा. पण भक्तिभावनेनं विश्वास ठेवून करायचं, कारण जो विश्वास ठेवून करतो त्याला एकच दिवसात परिचिती येते. आता तुमचं काम झालं, सेवा व्हायचं आहे, 40 दिवसाचा संकल्प केलात तर 40 दिवसाच्या आत झालं तर सेवा चुकवायचं नाही, पूर्ण सेवा करून टाकायची. 10 दिवसाचा जर संकल्प केला तर 10 दिवस पूर्ण, 11 दिवस केलं तर 11 दिवस पूर्ण सेवा करायची. 11 दिवसाच्या आत प्रचिती आली, तुमचं काम झालं, पण अर्ध्यात सोडायचं नाही. काम झाल्यानंतर सेवा पूर्ण करून घ्यायची. सेवा सोडायची नाही, अर्धी सेवा सोडायची नाही. 108 दिवसाची असेल तर 108 दिवस पूर्ण करायची स्वामी महाराजांची सेवा, कारण तुमची इच्छा पूर्ण केलेली असते स्वामी महाराजांना. सेवा अर्ध्यात सोडायची नाही, कारण संकल्पयुक्त सेवा जर असेल तर सेवा कधीच सोडायची नाही, कारण ती संकल्पयुक्त सेवा म्हणजे ती बांधल्यात असतो आपण, म्हणून सेवा सोडायची नाही. आणि संकल्पयुक्त सेवा केल्याशिवाय सेवा पूर्ण होत नाही, कारण आपण नियम असतात त्याला, म्हणून आपण संकल्पित सेवा करायची. संकल्पित जर सेवा नसेल ना तर ती सेवा कसं होतं, त्याला खंडन पडतं आणि आपण बी थोडंसं अलगर्जीपणा करतो, काही ना काही अडचण येतच राहते, मग ती सेवा पूर्ण होतच नाही. म्हणून संकल्पयुक्त सेवा करायची. संकल्पयुक्त जरी असेल तरीसुद्धा अडचणी येतात. बघा स्वामी महाराज परीक्षा बघतात, तरी पण आपल्याला सेवा करायचंच आहे, कारण लईच जर अडचण असेल ना, लईच कठीण प्रश्न असेल किंवा साधा जरी प्रश्न असला तर स्वामी महाराज परीक्षा बघतात. महाराजांच्या परीक्षेला घाबरायचं नाही, स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवायचा, श्रद्धेनं महाराजांना सगळं सोपवून द्यायचं आणि सेवा करायची. सेवा बघा कसं करायचं. स्वामी महाराजांची माळ जप करत असाल तर माळ घेऊन बसा. माळानं एक एक मणी जोपर्यंत अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा लहान आणि कमी स्पीडनं करायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नाही करायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं दम्मानं स्वामी महाराजांचा जप करायचा. जोपर्यंत अगरबत्ती चालू आहे तोपर्यंत. अगरबत्ती संपली की स्वामी महाराजांचा जप संपला. नाही माळ तर तसंच बसायचं, हात जोडून स्वामी महाराजांचं श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करायचं. असा स्वामी महाराजांचा जप करायचा, पण अगरबत्ती संपेपर्यंत देवघराच्या समोर बसून करायचा. स्वामी महाराजांचा जप करायचा आणि संपली की ती रक्षा परत पुन्हा आपल्या कपाळाला, मुलांच्या कपाळाला लावायची आणि पाण्यात टाकून जी अगरबत्तीची रक्षा आहे ती थोडी थोडी चिमट पाण्यात टाकायची आणि सगळ्यांना प्यायला द्यायचं आणि आपल्या पण कपाळाला लावायचं. असं सेवा करायची. बघा प्रचिती 100% येते. स्वामी समर्थ महाराज तुमची सगळी काही इच्छा पूर्ण करतात. तर सर्व ताईंनी ही सेवा आवर्जून करा. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.